आपलं मला कसं माहिती. चल आता गाईज, मी तर माझ्या डेलीच्या रूटवरती आलो आहे, पण आता टाईम झाला आहे जॉबचा, तर मला निघावं लागेल. सॉरी, आज पण मी आउटफिट चेक नाही करू शकत. सॉरी, आज पण मला व्हिडिओ काढायला भेटला नाही, कारण का खूप उशीर झालेला मला निघायला म्हणून. आज माझं लेक्चर प्री प्रायमरीमध्ये होता, तर मग तिकडनं निघताना स्कूलचा ग्राउंड होता, तर तिकडे व्हिडिओ काढले. तिथून निघाल्याच्या नंतरला मी डायरेक्ट गेलो नाश्ता करायला. बाय द वे, डेलीचा मसाला डोसा खायची सवय झाली आता मला. डाएट राहिले बाजूला, डाएट पण चालू आहे तसं बाय द वे. आणि हो, आज क्रिसमसचं पण डेकोर संपवून टाकलं, जरासं बाकी आहे ते उद्या संपवेन. सवय आहे त्याला, काय नाही, ती तशीच आहे. तिच्या मनावर नको घेऊ बाई, तिच्या मनावर नको घेऊ. अरे व्हिडिओ काढली आता भेटला व्हिडिओ मध्ये, लागला मग किती वाईट. तू बो भाई लाल झालं रे. अरे कुठे निघून जाईल भाई तो. चालला कसं वाटलं आपलं. तर मित्रांनो, आता 8 वाजलेत. मी जाणार होतो जिमला, प्रथमेश आला, त्याच्याबरोबर जायचं ATM ला, कारण का मी त्याला प्रॉमिस केलेलं जिम स्कूलवरनं आल्यावर जायचं म्हणून, पण मी येऊन झोपलेलो. तर आता पहिलं त्यावर ATM ला जाईन, मग येऊन जिमला जाईन. तर मी आलो होतो प्रथमेश बरोबर जाऊन, आता चाललो मी जिमला. तर भेटू जिममध्ये. तर आज होता बायसेप डे. तर आज पहिला एक्सरसाइज केली ती मी लॅट पुल डाऊन, ते मी रेकॉर्ड नाही केलं. सेकंड केलं सीटेड रो, जे की मी व्हिडिओमध्ये दाखवलं, पण मी स्वतःला रेकॉर्ड नाही करू शकत, कारण का मी एकटाच जातो वर्कआउट करायला. दोघं तिघं जण असतं तर मला जरा बोर होतं वर्कआउट करताना, म्हणून मी एकटं प्रेफर करतो आता हल्ली. एकटं जाण्याचा हा ड्रॉबॅक आहे की मला कोणी व्हिडिओ काढायला भेटत नाही. मग मला कुठेतरी मोबाईल ठेवायला लागतो कोपऱ्यात, आणि तसंच व्हिडिओ काढायला लागतो. आता पण हा मोबाईल मी ठेवलेला, हा अँगल जरा स्विच झाला, बघितला असेल तुम्हीच. बाय द वे, मी ट्राय करतो जिममध्ये की जेवढे जमेल तेवढे व्हिडिओज काढेन. तरीही मी एक व्हिडिओ स्किप करतो, म्हणजे एक्सरसाइज स्किप करतो आणि व्हिडिओ काढतो. जिमचा वर्कआउट झाल्यानंतर मी केलं जरा फिजिक चेक, कारण का तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आता डेली मी टाकणार आहे फिजिक, जसं पण पंप असेल तसा. तर हे काही होते शॉर्ट्स, तर मी ते अपलोड केले. कसे वाटते जरा फिजिक? मला माहिती आहे नॉर्मल आहे, एकदम नॉर्मलच्या कमी आहे. तू बुटं घेऊन काय करते का तिकडं? मला कसं माहिती काय ते तिघू मम्मीने पोटात करते. गाईज, जस्ट जिमवरनं आलं आणि आता पहिला प्रोटीन पितो. काय कुठे आता भाऊ? हां, आता प्रोटीन पितो आणि क्रिएटिन पण. मग जाईन मग राऊंडला, प्रसाद झाला तसं माझ्याबरोबर रेडी होऊया. गाईज, प्रोटीन रेडी करते वक्त. तू नाही दिसलं, डोंट वरी. आता यू आर दिसिंग. प्रेम बघा उतू झालेलं आहे खूपच स्नोई बरोबर प्रसादचं. ए लांब हो. चल आता मागे जा. अजून जाऊ. आता बघ. बाबू काय ना बाबू इकडे बघ, आमच्याकडे बघ जरा. अंदर आहे ना रे काय? थँक्यू. काढ फोटो.
चल मुमेंट आता नाही देणार मुमेंट. विचार करतोय आता स्नोईला दररोज रात्री राऊंडला आणत जाईल, कारण का तो खूप घरामध्ये बोर होतो, दिवसभर कंटाळतो, म्हणून आता रात्रीचा राऊंडला आणत जाणार आहे आम्ही. घरामध्ये जेवढा तो इथं तिथं उड्या मारत असतो ना, तेवढा बाहेर नाही मारत. बाहेर जरा जरासं चालायचं आणि डायरेक्ट बसायचं आणि झोपायचं रस्त्यावर. चल चल नाही इकडे थांबायचं तुला जायचंच नाही. मम्मी तू किती प्रोटीन बोलते, क्रिएटिन जरासं आत्ता उद्या दे. ते बघ कसं झालंय. तिथे सर्व एक्सपेरिमेंट केले ना, काय होत नाही, वर्क नाही करत. क्रिएटिन पिल्यावर तुम्हाला खूप पाणी प्यायला लागणार प्रॉपर, किडनीचे प्रॉब्लेम होतात. रेडी झालंय आता, मस्त घेऊन घेऊया. चला बाय. स्वीटी स्वीटी बघतच नाही. स्वीटी थँक्यू सो मच गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आता मी चाललो झोपायला, रात्रीचे वाजले 2. गुड नाईट.